नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMRJ या ऑनलाईन ॲपवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आपण BMRJ ॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या बॅचेस लॉन्च केलेले आहेत। त्यापैकीच एक BMRJच्या माध्यमातून जे काही 8169 पदांची जे काही जाहिरात आलेली MPSCची, तर त्याच्यामध्ये कंबाईन ब आणि क एकत्रित होणार आहे आणि याच्या संदर्भामध्ये एक बॅच लॉन्च केलेली आहे। जी बॅच आहे त्या संदर्भामध्ये आपण बघू शकतो की सगळ्या विषयांचे तुम्हाला विशेष लेक्चर सुद्धा मिळतील आणि कंबाईन बॅच सुद्धा मिळेल। त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचा सुद्धा सेपरेट बॅच तुम्ही परचेस करू शकता। त्याच्यासाठी एक तुम्हाला माहितच आहे की माझ्याकडून भारतीय राज्यघटना आणि अर्थव्यवस्था ह्याच्या दोन सेपरेट बॅचेस आहेत ज्यांची की तुम्ही घेऊ शकता। त्या आणि वैशिष्ट्य म्हणजे ही स्वतः एक पूर्ण कॉम्बो बॅच, ही सुद्धा बॅच तुम्ही परचेस करू शकता। आणि विशेष म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की आगामी काळामध्ये ज्या काही होणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत तर त्या स्पर्धा परीक्षांमध्ये सरळ सेवेपासून तर MPSCच्या कंबाईन ब क पर्यंत आणि सुपर क्लास 1 पर्यंतच्या सगळ्याच परीक्षांसाठी आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे। तर याच्यामध्ये सगळेच बॅचेस म्हणजे सगळेच विषय आहेत। गणित बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, चालू घडामोडी आहे, त्याच्यानंतर समाज सुधारक पंचायत राज आहे, त्याच्यानंतर इतिहास भूगोल आहे आणि भारतीय राज्यघटना अर्थव्यवस्था आणि विज्ञान, म्हणजे एकदमभूत सगळे विषय आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। तर त्याच्यामध्ये आणखी एक दुसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही त्यामध्ये स्वतःची बॅच म्हणजे स्वतः प्रत्येक विषय सुद्धा घेऊ शकतात, सेपरेट विषय सुद्धा घेऊ शकतात। म्हणजेच राज्यघटना 999 आहे, अर्थव्यवस्था सुद्धा बऱ्यापैकी 999 लाच बॅच ठेवण्यात आलेली आहे। मग तुम्ही ही सुद्धा बॅच परचेस करू शकता। तर चला तर मग बघूया आपण आपलं भारतीय अर्थव्यवस्था। तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो हा स्लॅबस आहे तुमच्या डोळ्यासमोर। हा स्लॅबस काय म्हणतो आधी बघून घेऊया आपण। आणि आता अलीकडे जे काही बदल करण्यात आलेला आहे आयोगानं, ब आणि क ही एक्झाम जी आहे, आलं का लक्षात, ब आणि क ही जे एक्झाम आहे तर ही एकत्रच होणार आहे, म्हणजे कॉमन एक्झाम होणार आहे। आणि याच्यामधनच आपल्याला काय केल्या जाणार आहे ते निवडल्या जाणार आहे। म्हणजे लक्षात ठेवा की बा महाराष्ट्र राजपत्रित, अराजपत्रित बरं का, अराजपत्रित कंबाईन म्हणजे गट ब आणि गट क आता संयुक्त पूर्व परीक्षा 100 मार्काची असणार आहे। अगदी बरोबर आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे स्लॅबस सगळ्यांना पाठ असेल आणि स्लॅबस सगळ्यांनी पाठ करून ठेवायचा, कारण स्लॅबस मधल्या मुद्द्याच्या बाहेर आपण अभ्यास करायचा नाही। कारण जेवढा तुम्ही स्लॅबसला जाऊन अभ्यास करताल तेवढे तुमचे मार्क्स मिळवले जातील आणि मग स्वतंत्र मुख्य परीक्षा होईल, तुम्हाला माहितच आहे 400 मार्काची, त्याच्यामध्ये 2 पेपर असतील। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पेपर 1 कॉमन असणार आहे सगळ्यांना आणि पेपर 2 वेगवेगळ्या पद्धतीने असणार। ही सांगायची काही गरज नाही तुम्हाला, हे सगळं तुम्हाला माहित आहे। तर आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला पाहिजे अर्थव्यवस्था। काय पाहिजे, भारतीय अर्थव्यवस्था। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक लक्षात ठेवा की प्रिलिम, आलं का लक्षात, प्रिलिम्स आणि मेन्स, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाबा याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्सला स्लॅबस जवळपास सारखाच आहे। सारखाच का आहे आणि वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये जे भारतीय अर्थव्यवस्था आहे, आलं लक्षात, तर ही भारतीय अर्थव्यवस्था खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। कारण याच्यावरती आपल्याला किती मार्क्स दिलेले आहेत, तर जवळपास 15 मार्क्स आहेत आणि 15 मार्क्ससाठी भारतीय अर्थव्यवस्था विचारल्या जाणार आहे। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय काय दिलंय आणि काय काय पाहिजे, म्हणजे आता तुम्ही जर बघितलं बघा मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था मॅक्सिमम मुलं स्किप करतात किंवा सायन्सचा टॉपिक आणि अर्थव्यवस्थेचा टॉपिक काही मिस करतात, कारण हे समजत नाही, आकडेवारी आहे आणि झोप यायला लागते, आलं लक्षात। मग आपल्याला अर्थव्यवस्था अशा पद्धतीने शिकायची मित्रांनो की अर्थव्यवस्था तुम्हाला इतक्या परफेक्ट पद्धतीने शिकवेल की तुमचे 15 पैकी 13 मार्क्स कुठेच गेले नाहीत। 13 का म्हणतोय, कारण आयोगाचे 1-2 प्रश्न चुकवतोय आयोग, आलं लक्षात। त्यामुळे आपण 15 पैकी 15 घेण्याचे प्रयत्न करूया। त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्लॅबसचं डिकोडेशन करूया आपण। डिकोडेशन म्हणजे एक लक्षात ठेवा की भारतीय अर्थव्यवस्थेचा जो स्लॅबस आहे त्या स्लॅबसच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि माहिती घेऊन पुढे जाऊया, आलं लक्षात। मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचे ते बघूया आपण। सगळ्यात महत्त्वाचं काय काय दिलेलं आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं लिहिलेले अर्थव्यवस्था, कोणाची अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था। बघा मित्रांनो, बेसिक संकल्पना आहे। बेसिक संकल्पना कशी आहे, तर आपल्या कुटुंबाची म्हणजे स्वतःची अर्थव्यवस्था असते। म्हणजे दिवसभरामध्ये तुमचा खर्च किती होतो, चहा पिला, नाश्ता केला, काय जे काही केलं त्याचा खर्च होणार आहे। म्हणजे अर्थव्यवस्था म्हणजे काय, ते ही अर्थव्यवस्था आपल्याला समजून घ्यायची, म्हणजे स्वतःची अर्थव्यवस्था असते, आलं लक्षात। तशी कुटुंबाची आहे, तशी दुसरी कोणाची आहे, एका गल्लीची आहे, एका गावाची आहे, एका राज्याची आहे, एका देशाची आहे। मग अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेची संकल्पना आहे। मग भारतीय अर्थव्यवस्था म्हणते तिथं, भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे काय, आता अर्थव्यवस्था म्हणजे काय बघा, अर्थव्यवस्थेमध्ये 4 कन्सेप्ट असतात, लक्षात ठेवा। अर्थव्यवस्था म्हणजे थोडक्यात सांगतो, अर्थव्यवस्था, आलं लक्षात। आता ही जे काही अर्थव्यवस्था आहे तर ह्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, तर जी काही अर्थव्यवस्था आहे तर अर्थव्यवस्थेच्या कन्सेप्ट मध्ये बघा, अर्थव्यवस्थेचे एक चक्र आहे। सगळ्यात पहिले उत्पादन, आलं लक्षात,
काय झालं? उत्पादन झालं. पुन्हा काय झालं? विभाजन झालं. आलं लक्षात? पुन्हा काय झालं? विनिमय झाला. विनिमय. त्याच्यानंतर काय झाला? उपभोग झाला. आलं का लक्षात? काय झाला? उपभोग. म्हणजे हे जे चक्र आहे बघा, लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय झालं? उत्पादन झालं. दुसऱ्यांदा काय झालं? विभाजन झालं. तिसऱ्यांदा काय झालं? विनिमय झालं. आणि चौथ्यांदा काय झालं? तर उपभोग झाला. उदाहरणार्थ लक्षात ठेवा की आपण पाणी पित असलेली जारची बॉटल आहे, बरोबर आहे का? तुम्ही सगळे लोक कुठे आहात? तर गावापासून दूर आहात, कुठेतरी तुमची रूम आहे, रूमवरती पाण्याची बॉटल येत आहे, बरोबर आहे का? पहिलं काय होणार आहे? पाण्याच्या बॉटलचं उत्पादन होणार आहे. झालं उत्पादन. मग त्याच्यानंतर काय होणार आहे? विभाजन झालं. विभाजन म्हणजे ती गाडी येणार तुमच्या रूम पाशी, पाण्याची बॉटल ठेवणार आणि विभाजन झाल्याच्या नंतर विनिमय झाला. ती बॉटल काय फुकट देणार आहे काय? त्या गाडी आलेली व्यक्ती काय फुकट देणार आहे का? बॉटल नाही. त्याच्यामध्ये विनिमय व्हायला. विनिमय म्हणजे काय? तुमचं देवाणघेवाण व्हायली. देवाणघेवाण झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? दिवसभर पाणी पिलं. आलं लक्षात? त्याचा काय झाला? उपभोग झाला. उपभोग झाला की नाही? मग ही जी काही पूर्ण क्रिया आहे, या पूर्ण क्रियेला आपण अर्थव्यवस्था म्हणतो आणि प्रत्येक देशाची अशी पूर्ण क्रिया असते. मग तीच गोष्ट नाही, प्रत्येक गोष्टीची घ्या. आलं लक्षात? म्हणजे शेतकऱ्याने अन्नधान्य उत्पादन केलं, त्याचं काय केलं? विभाजन केलं. विभाजन करून विनिमय झाला आणि विनिमय होऊन काय केलं? सरळ सरळ उपभोग केला आपल्यासारख्या माणसाने. मग अशा प्रत्येक गोष्टी आहेत त्या ह्या साच्यामध्ये बसतात. ह्याला अर्थव्यवस्था म्हणतो. ह्यालाच काय म्हणतो आपण? अर्थव्यवस्था म्हणतो. आणि अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जर महत्त्वाची गोष्ट घ्यायची झाली, आता उत्पादन मालकीनुसार अर्थव्यवस्था असतात. आपण ही बेसिक संकल्पना शिकतोय अर्थव्यवस्थेमध्ये. भारतीय अर्थव्यवस्था कोणाला म्हणायचं? तर ह्याच्यामध्ये दुसऱ्या काही संकल्पना आहेत, त्याही संकल्पना आपल्याला शिकायच्या आहेत. संकल्पनेवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि वैशिष्ट्य लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या ह्या बॅच मधून तुम्हाला 13 प्रश्न मिळतील, ह्याची मी गॅरंटी देतो. तुम्हाला खाली नंबर आहे आपल्या बॅचेसचा, की ऑफिसचा, त्या ऑफिसच्या नंबरवरती कॉल करून विचारू शकतात. आलं का लक्षात? महत्त्वाची दुसरी गोष्ट की भारतीय अर्थव्यवस्था तुम्हाला समजली. पहिलं काय आहे? तर पहिलं उत्पादन आहे. आलं लक्षात? कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था कशावर डिपेंड आहे? फर्स्ट टर्म काय? उत्पादन. आलं का लक्षात? काय आहे? उत्पादन. दुसरं काय आहे? विभाजन. आलं का लक्षात? काय आहे दुसरं? विभाजन. आलं लक्षात? तिसरं काय आहे? विनिमय. त्याच्यानंतर काय आहे? तर उपभोग आहे. काय आहे? उपभोग आहे. कुठली बी गोष्ट घ्या. आता मी ह्या बोर्डवर शिकवायलो, बरोबर आहे का? काय करायलो? ह्या बोर्डवर तुम्हाला टीचिंग करतोय, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी कन्सेप्ट शिकवत आहे. आता मला सांगा, सगळ्यात पहिले ह्या बोर्डचं काय होईल? उत्पादन होईल. होईल की नाही? आता हा जो बोर्ड आहे, हा बोर्ड, ह्या बोर्डचं उत्पादन झालं. पहिलं उत्पादन झाल्याच्या नंतर काय झालं? त्याचं विभाजन झालं. विभाजन कळते ना? आता जिथून कंपनी आहे तिथून ट्रान्सपोर्ट कुठे झाला? या शहरामध्ये झाला, म्हणजे नांदेडमध्ये झाला. तिथून कुठं गेला? त्याचं विनिमय झालं, म्हणजेच आम्ही विकत घेतला. आलं का लक्षात? विनिमय होत असताना काही पैसे दिले. विनिमय हे पैशाच्या स्वरूपातच होतं. आलं का लक्षात? हे पैशाच्या स्वरूपात विकत घेतला आणि मग आम्ही आता त्याचं तुम्हाला शिकवत असताना उपभोग करायला. आलं लक्षात? ही जिथं पूर्ण प्रक्रिया होते त्याला अर्थव्यवस्था म्हणतात. आणि अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की जे काही भांडवल, आता उत्पादनासाठी काय काय लागणार आहे तुम्हाला माहितच आहे. श्रम लागणार आहे. आलं लक्षात? दुसरं काय लागणार आहे? भांडवल लागणार आहे. त्याच्याही महत्वाचं उद्योजक लागणार आहे. आलं लक्षात? आणि उद्योजक लागले, श्रम, भांडवल, उद्योजक आणि दुसरं काय लागणार आहे? भूमी लागणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, भूमी असल्याशिवाय तुम्ही कंपनी स्थापन करू शकणार आहे का? कंपनी स्थापन करू शकणार नाही ना. त्याच्यानंतर तुम्हाला काय लागेल? भांडवल लागेल. त्याच्यानंतर उद्योजक लागेल आणि श्रम लागेल. ह्या 4 गोष्टी ज्याच्या, उदाहरणार्थ ह्या अंबानीच्या, तर मग कोणती अर्थव्यवस्था? भांडवलची अर्थव्यवस्था किंवा खाजगी अर्थव्यवस्था. आणि तीच जर सरकारची असेल तर ती अर्थव्यवस्था कोणाची आहे? तर सरकारची अर्थव्यवस्था म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. आलं का लक्षात? किंवा दोघांचे मिक्स असेल तर कशी असणार आहे? मिश्र अर्थव्यवस्था. मग भारताची अर्थव्यवस्था कशी आहे? मिश्रकडून कुठे चालली आहे? मुक्तकडे चालली आहे. म्हणजे कोणी या पैसे लावा आणि उत्पादन घ्या आणि मुनाफा कमवा. आलं का लक्षात? हे आपल्याला बारीक अभ्यास करून घ्यायचा, याचा बारीक कन्सेप्ट शिकून घ्यायचा. मात्र सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्थव्यवस्था एक असा कन्सेप्ट आहे मित्रांनो की समजला तितका जबरदस्त आहे, नाही तर झोपच झोप आहे. आलं का लक्षात? मग त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात. अर्थव्यवस्था नावाची संकल्पना तुम्हाला कळाली असेल अशी मी अपेक्षा करतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे. फक्त हे आपलं इंट्रोडक्टिव्ह लेक्चर आहे. इंट्रोडक्टिव्ह लेक्चर म्हणजे कळालं का? फक्त प्रस्तावना आहे अर्थव्यवस्थेची. प्रस्तावनेमध्ये आपल्याला काय काय शिकायचं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था झाली. राष्ट्रीय उत्पन्न काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचं उत्पन्न असतं. राष्ट्राचं उत्पन्न जसं असतं तसं देशाचं सुद्धा उत्पन्न आहे. बरोबर आहे का? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणकोणत्या कन्सेप्ट येतात त्या पाहिजेत आपल्याला. बरोबर आहे का? मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तुम्हाला माहिती आहे जीडीपी वर्ष असतं. बरोबर आहे? म्हणजे आर्थिक वर्ष असतं. कोणतं वर्ष असतं? आर्थिक वर्ष असतं. बरोबर आहे की नाही? तर ह्याच्यावरती आर्थिक वर्ष म्हणजे लक्षात ठेवा 2016चा STI चा पेपर, त्याच्यामध्ये विचारलंय की भारताचं आर्थिक वर्ष
कुठून कुठपर्यंत चालतं तर 1 एप्रिल लक्षात ठेवा, 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत भारताचं आर्थिक वर्ष असतं. आलं लक्षात. यालाच जीडीपी इयर सुद्धा म्हणतो. आणि जीडीपी इयर म्हणजे बघा मित्रांनो, अर्थव्यवस्था इतका साधा सोपा सरळ कन्सेप्ट आहे की आपण आपल्या अर्थव्यवस्थेशिवाय जगू शकत नाही. मी असो तुम्ही असो कोणी असो, कारण अर्थव्यवस्था सगळ्यांना समजली पाहिजे. म्हणूनच आपल्या सिलेबसला अर्थव्यवस्था आणि 15 मार्काला आहे. अर्थव्यवस्था कन्सेप्ट असा आहे, अर्थव्यवस्था मॅक्झिमम लोकांना समजतच नाही. अर्थशास्त्रामध्ये चांगल्यापैकी बऱ्यापैकी मार्क्स मिळतात. आलं का लक्षात. मग 1 एप्रिलला भारताच्या पहिला आर्थिक वर्ष असता, पहिला दिवस असतो आणि शेवटचा दिवस 31 मार्चला असतो. मग एक लक्षात ठेवायचं की भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च. याच्यामध्ये जे उत्पादन होणार आहे ते कशात मापलं जातं, स्थूल देशांतर्गत उत्पादन. आलं लक्षात. त्याला ग्रॉस म्हणजे जीडीपी म्हणतो आपण, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन्स. आलं लक्षात. मग आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मापत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. मग राष्ट्रीय उत्पन्न मापत असताना मग आपल्याकडे एक संस्था आहे, कोणती आहे तर त्याला तुम्हाला माहितीच आहे, केंद्रीय स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. आलं लक्षात. म्हणजेच त्याला आता नॅशनल बनवलेलं आहे, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणतो आपण त्याला, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल सेंटर्स, त्यालाच काय म्हणतो राष्ट्रीय. आलं का लक्षात. राष्ट्रीय सांख्यिकी संस्था. आणि ही जे काही सांख्यिकी संस्था आहे तर ही काय करत असते, पूर्ण भारताचं काय करत असते, उत्पन्न मोजत असते. आणि उत्पन्न मोजत असताना ह्यांना मदत करणारी संस्था कोण आहे तर NSSO. आलं का लक्षात. सुरुवातीला ह्याचं नाव होतं NSS. आलं लक्षात. 1970 मध्ये ह्याचं नाव बदललं आणि हे 1950 पासून स्थापना झालेली आहे. आलं का लक्षात. NSS नॅशनल राष्ट्रीय सॅम्पल सर्वे म्हणजे राष्ट्रीय सर्वेक्षण. आलं लक्षात. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण म्हणजे ह्याच्याच माध्यमातून भारतामध्ये उत्पादन मोजल्या जातं. म्हणजे त्याच्यामध्ये बघा आता आपल्याकडे जे काही अर्थव्यवस्थेचे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये 3 सेक्टर्स मोडतात अर्थव्यवस्थेमध्ये. म्हणजे तसं तर 5 प्रकार आहेत अर्थव्यवस्थेच्या, बेसिक म्हणजे उपप्रकार आहेत. म्हणजे प्रायमरी सेक्टर आहे, सेकंडरी सेक्टर आहे, टर्चरी सेक्टर आहे, फोर्थ आहे आणि फिफ्थ आहे. म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्र. प्राथमिक म्हणलं तर शेती आणि शेती आधारावर म्हणजे वणी, पशु, मत्स्य. आलं लक्षात. खाण खनिज हे सगळं प्राथमिक मध्ये येणार आहे. आपल्याला ते बघायचे सगळं. पण फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवा, राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना PC महालनोबिस सगळ्यात महत्वाचा माणूस आहे. कोण? PC महालनोबिस. आपली ती नोबिता नाही बरं का कार्टून मधली, ती नोबिता वेगळी. हे PC महालनोबिस आहे. आलं लक्षात. PC महालनोबिस ही एक अशी व्यक्ती होती ज्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना स्टॅटिकल पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापलं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने. तुम्हाला माहिती आहे 1868 मध्ये सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे प्रयत्न कोण केले? दादाभाई नौरोजींनी केले. तत्कालीन काळामध्ये त्यांनी 20 रुपये उत्पन्न दाखवलं होतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जसे की तुम्हाला माहिती आहे आपल्या न्यायमूर्ती रानडे सुद्धा अर्थतज्ञ होते, रंजन देसाई सुद्धा अर्थतज्ञ होते, बाकीचे खूप सारे अर्थतज्ञ होते. मात्र राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना दादाभाई नौरोजी आपल्याला बघावं लागतील. PC महालनोबिस तिथपासून तर आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना पाहिजेत. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तो 1 एप्रिल तर 31 मार्च पर्यंत. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत का म्हणतो? कारण 1 एप्रिलला आपलं आर्थिक वर्ष चालू होतं आणि 31 मार्चला काय होतं? आपलं आर्थिक वर्ष संपत. आणि ह्याच्यामध्ये जे उत्पादित झालेल्या वस्तू आहेत त्या उत्पादित झालेल्या वस्तूंचं आपण उत्पादित झालेल्या वस्तूंचं काय करणार आहोत? मोजमाप करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये खर्च किती झाले आणि आपल्याला नेट प्रॉफिट किती झालं हे सगळं बघणार आहोत. कशामध्ये? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. मग आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भामध्ये आपल्या ह्या टॉपिक मध्ये बघू. फक्त आज आपलं इंट्रोडक्टिव्ह लेक्चर आहे. ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि हे पुढे आपल्याला एकदम बारकाईने पाहायचंय. कळलं का सगळ्यांना? मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतात. आलं लक्षात. पुढे आपल्याला जायचंय आणखी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा. आता अर्थव्यवस्था बघत आहोत. अर्थव्यवस्थेतल्या बेसिक साऱ्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आपल्याला पाहायच्या आहेत आणि ह्याच्यावरतीच परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर आहे शेती. बघा लक्षात ठेवा काय आहे तर शेती. शेती म्हणजेच कृषी. आलं लक्षात. आपल्याला कृषी बघायची. आता कृषी म्हणजे तुम्हाला माहितच आहे की भारताची जी अर्थव्यवस्था आहे बघा लक्षात ठेवा तर भारताची अर्थव्यवस्था कशी राहिलेली आहे? कृषी प्रधान राहिलेली आहे. कशी राहिलेली आहे? कृषी प्रधान. म्हणजेच लक्षात ठेवा की अर्थव्यवस्थेमध्ये जीडीपी मध्ये सर्वात जास्त वाटा कोणाचा आहे तर सर्वात जास्त वाटा सेवा सेक्टरचा आहे. कोणाचा आहे? सेवा क्षेत्राचा. मात्र सेवा क्षेत्राचा वाटा असून लक्षात ठेवा रोजगार निर्मितीमध्ये सर्वात जास्त वाटा कोणाचा आहे? शेतीचा आहे. कोणाचा आहे? शेतीचा.
आणि भारत हा सुरुवातीपासून कृषी प्रधान देश राहिलेला आहे, शेती सगळ्यात महत्त्वाची आहे। आणि आताही तुम्ही बघितलं, समजा उदाहरणार्थ 2011 ची आकडेवारी बघितली तर 54.6%। बघा लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, हा प्रश्न STI 2016 ला विचारलाय। 54.6% त्या फक्त शेतीवर रोजगार निर्मिती केल्या जाते, म्हणजे कृषीवर निर्मिती केल्या जाते। आपल्याला जर उदाहरण घ्यायचं झालं तर अर्थव्यवस्था जी आहे, कोणती अर्थव्यवस्था आहे? भारतीय अर्थव्यवस्था। बघा लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था, तर आपण त्याच्यामध्ये कृषी बघत आहोत। भारतीय अर्थव्यवस्थेचे काही महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये, बघा कृषी, कोणता? कृषी। त्याच्यानंतर कोण? उद्योग, आलं का लक्षात? त्याच्यानंतर कोण? तर सेवा। भलेही सेवा क्षेत्राचा GDP सर्वात जास्त आहे, आलं का लक्षात? सर्वात जास्त GDP कोणाचा आहे? सेवा क्षेत्राचा। मात्र रोजगार निर्मितीमध्ये सर्वात जास्त कोणाचा वाटा आहे? बघा सर्वात जास्त रोजगार निर्मिती कोणाची आहे? तर कृषीची आहे। म्हणून लक्षात ठेवा, सुरुवातीला तर 75% लोक कशावर डिपेंड होते? कृषीवर डिपेंड होते। आता किती आहेत? तर आता जवळपास 50 पॉइंट म्हणजे 54 पॉइंट, कोणत्या गणनेनुसार? 2011 च्या जनगणनेनुसार 54.6%। म्हणजे आपल्याला हे पाहायचंय आणि याच्यात लक्षात ठेवायचं की कोरोनाच्या काळामध्ये जे की महामारीचा काळ होता, त्या महामारीच्या काळामध्ये कृषीनं सगळ्यांना वाचवलं। हे तर बंदच झालं होतं आणि हे तर पूर्णच बंद होतं, आणि वाचवलं कोण होतं? कृषीनं वाचवलं। म्हणून भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये प्लस मध्ये होती आणि बाकीच्या अर्थव्यवस्था निगेटिव्ह मध्ये होत्या। निगेटिव्ह मध्ये का होत्या? तर कारण त्यांचं सगळंच बंद होतं। आणि जो देश विकसित आहे तो सगळ्यात देश काय असतो? कृषीचं जे प्राबल्य आहे विकसित देशांमध्ये, आलं का लक्षात? विकसित देशांमध्ये कृषीचं जे प्राबल्य आहे ते फक्त 2% असतं। किती टक्के असतं? 2 ते 4% दरम्यान असतं GDP मध्ये वाटा, आलं का लक्षात? पण विकसित देशांमध्ये तसं असतं, विकसनशील देशांमध्ये तसं असतं का? तसं नसतं। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबांनो, आपण जे बघितलं, काय बघितलं की बाबा आपल्याला शेती बघायची, तर शेतीमध्ये तुम्हाला माहितच आहे भारत हा मान्सूनवर डिपेंड आहे। चांगलं मान्सून झालं तर आपली शेती चांगली येते। आणि एक लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये एक सिरीज आहे, ह्याच्यामध्ये एक सिरीज म्हणजे अशी सिरीज आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा कोण आहे? कृषी आहे। आणि ह्या कृषीमध्ये काय होतं माहिती आहे का? बघा कृषी, हे बघा हे कृषी जर चांगली पिकली, म्हणजे शेती जर चांगली पिकली तर उद्योगाला चालना मिळते। कोणाला चालना मिळते? उद्योगाला। उद्योगाला जर चालना मिळाली तर काय होतं? सेवा क्षेत्रामध्ये वाढ होते। सेवा क्षेत्रात वाढ झाली तर संशोधन जे आहे, काय म्हणतोय मी? संशोधनाला चालना मिळते। आणि ह्याच्यानंतर उच्च संशोधन, आलं का लक्षात? कोणतं संशोधन? उच्च संशोधन। म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ह्या कृषीचं जर उत्पादन चांगलं नाही झालं तर ही सगळी सिरीज बिघडते, आलं लक्षात? ही सगळी सिरीज बिघडते। आपल्याला हे बघायचंय, हे आहे प्राथमिक क्षेत्र, हे आहे द्वितीय क्षेत्र, हे आहे तृतीय क्षेत्र, आणि हे आहे चतुर्थ क्षेत्र, आणि हे आहे पंचम क्षेत्र। तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारकाईने पाहायच्या आहेत। वैशिष्ट्य फक्त एवढंच लक्षात ठेवा आपल्याला की आपण फक्त आज इंट्रोडक्टिव्ह लेक्चर बघत आहोत की शेती कशा संदर्भात। मग तुम्हाला माहिती आहे कृषी दिवस कधी असतो? 1 जुलैला असतो। किती जुलैला असतो? 1 जुलैला। मग त्याच्यासोबत शेतकरी दिवस लक्षात ठेवा। शेतीच्या संदर्भातले सगळे दिवस लक्षात ठेवायचे का? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। आणि सुरुवातीपासून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचं प्राबल्य आहे। जशी जशी अर्थव्यवस्था वाढत गेली, तशी तशी अर्थव्यवस्थामध्ये आपल्या काय झालं की शेतीचं प्राबल्य कमी कमी होत गेलं। मग कोणाचं वाढलं? तर सेवा सेक्टरचं वाढलं, आलं का लक्षात? कशाचं वाढलं? सेवा सेक्टरचं। मग हे सेवा सेक्टर म्हणजे काय ते सुद्धा पाहायचं आपल्याला। एक गोष्ट बघूया। मग कृषीच्या संदर्भात तुम्हाला माहितच आहे की आपल्याकडे हरित क्रांती झाली, पीत क्रांती झाली, मग वेगवेगळ्या क्रांती आहेत। वेगवेगळ्या क्रांत्यांमध्ये तुम्हाला माहितच आहे की वेगवेगळ्या क्रांत्यांमध्ये गोल क्रांती आहे, पीत क्रांती आहे, नील क्रांती आहे, काळी क्रांती आहे, करडी क्रांती आहे, गुलाबी क्रांती आहे, स्वर्ण क्रांती आहे, आलं का लक्षात? रजत क्रांती आहे, गोल पोटॅटोच्या संदर्भातली क्रांती आहे। हे सगळ्या क्रांती आता राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये क्रांत्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे। मग अशा पद्धतीने आपल्याला हा सिलेबस पूर्ण कंप्लीट करायचा आहे। म्हणून या बॅचला मॅक्झिमम ऍडमिशन्स घ्या मित्रांनो, कारण तुमची 45 दिवसामध्ये ही सगळी बॅच कंप्लीट केली जाईल। अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये देण्यात येणार आहेत। आणि राहिला प्रश्न काय मित्रांनो की हे जे काही चालू आहे, काय चालू आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत, हे सिलेबस तुम्हाला मी सांगत आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर बघा कृषीचं प्राबल्य जास्त आहे। उद्योग, आता बघा उद्योग म्हणजे कोण तुम्हाला माहितच आहे की उद्योगाच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया। तर तुम्हाला माहिती आहे उद्योग, आपल्याला जो काही उद्योग करायचा आहे, उद्योग म्हणजेच इंडस्ट्री। आता तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये औद्योगिक इंडस्ट्री कोरोना काळामध्ये बंद होती, पण कृषी कसा होता? चालू होता। आता उद्योग इंडस्ट्रीसाठी लागणारा जो रॉ मटेरियल आहे,
कोणतं मटेरियल आहे? रॉ मटेरियल. आता हे जे रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, आलं का लक्षात? आता कच्चा माल म्हणजे कोणता? बघा आता साखर कारखाना आहे, लक्षात ठेवा. काय आहे? साखर कारखाना. हा साखर कारखाना आहे. या साखर कारखान्याला लागणारं जे मटेरियल आहे हे कुठून येणार आहे? कृषीतूनच येणार आहे की नाही? मग कृषीतून येणार आहे म्हणजे कृषीचं प्राबल्य. जर समजा पाऊसच नाही चांगला झाला तर ऊस उत्पादन चांगलं होईल का? नाही. म्हणजे जसं उदाहरण लक्षात घ्या, सिंचनच नाही, सिंचनासाठी पाणीच नाही तर ऊस उत्पादन होईल का? कारखाना चालेल का? नाही. मग काही गोष्टी अशा आहेत की एकमेकावर डिपेंड आहेत, आलं लक्षात? जसं की समजा सोयाबीनचं उत्पादन झालं नाही तर रॉ मिल हे ऑइल मिल चालेल का? नाही चालणार. कापसाचं उत्पादन झालं नाही, कॉटन इंडस्ट्री राहील का? नाही राहणार. तर अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी एकमेकावर. आणि उद्योगाच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहितच आहे, नॅशनल स्टॅटिकल सर्वे म्हणजे सेंटर म्हणजे काही ऑर्गनायझेशन आहे त्याला आपण राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणतो. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय काय करतं? IIP काढत असतं. IIP म्हणजे इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, उत्पादन, आलं लक्षात? औद्योगिक उत्पादक निर्देशांक, औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणजे लक्षात ठेवा इंडेक्स. निर्देशांक म्हणजे काय? इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजे औद्योगिक उत्पादन निर्देशांक. म्हणजे औद्योगिक उत्पादन, लक्षात घ्या, औद्योगिक उत्पादन निर्देशांक. निर्देशांक म्हणजे काय हो तुम्हाला माहितच आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला STI ला विचारलाय, आलं लक्षात? STI मध्ये विचारलाय की IIP चा फुल फॉर्म काय आहे. आता ह्याचं सुद्धा वर्ष असतं, ह्याचं सुद्धा आर्थिक वर्ष असतं जे की GDP आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च दरम्यान. आणि हे कोण काढत असतं तुम्हाला माहिती आहे? औद्योगिक उत्पादन निर्देशांक मोजण्यासाठी IIP चा वापर केला जातो. आणि IIP काय असते? तर IIP कोणाच्या माध्यमातून काढला जातो? तर हा NSC जे आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, ते ह्याच्या माध्यमातून काय केलं जातं? IIP काढला जातो. मग सरळ IIP वर प्रश्न विचारलाय. IIP माहित असलं पाहिजे. आणि प्रत्येक तिमाहीमध्ये जसे की तुम्हाला माहिती आहे निर्मला सीतारामन या काय करतात? अर्थमंत्री असतात आणि प्रत्येक तिमाहीमध्ये त्यांची आकडेवारी जाहीर करतात उद्योगाची. उद्योग हा महत्वाचा आहे कारण उद्योगावर बाकीच्या गोष्टी डिपेंड आहेत, आलं लक्षात? मग उद्योगांचे प्रकार असतात. काही भांडवली वस्तू उद्योग निर्माण करतं, काही उपयोगाच्या वस्तू, आलं लक्षात? काही भांडवली वस्तू निर्मित करतं तर काही उपभोगाच्या वस्तू निर्मित करतं. जसे की साबण आहे, हे बी उद्योगामधूनच निर्माण होणार आहे पण ते कशी आहे? उपभोगाची वस्तू आहे. आता भांडवली म्हणजे रेल्वे कशी आहे? भांडवली आहे. किंवा एखादी बस आहे, भांडवली आहे, आलं लक्षात? एखादा प्लेन आहे, भांडवली उत्पादन आहे, आलं लक्षात? हे आपल्याला पाहायचं त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये. आता हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा. फक्त कसं आहे की आज आपलं इंट्रोडक्टिव्ह लेक्चर आहे. इंट्रोडक्टिव्ह लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आपल्याला स्लॅबस काय करायचं हे लक्षात ठेवायचं. आणि एक लक्षात ठेवा भावांनो की हे जो काही स्लॅबस आहे हा स्लॅबस इतका महत्वाचा आहे की हा स्लॅबस तुम्हाला मुखतगत असला पाहिजे. मुखतगत म्हणजे मुखतगतच विषयच नाही, आपल्याला रिझल्ट पाहिजे ना तर मुखतगत, आलं लक्षात? मग ह्याच्यामध्ये बघा काय म्हणते सरळ की उत्पादन. आता शेतीच्या नंतर काय? उद्योग. उद्योगाच्या नंतर काय? तर परकीय व्यापार. आता परकीय व्यापारामध्ये काय येतं ते बघूया आपण, आलं लक्षात? परकीय व्यापारामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की भारत हा बघा आपण म्हणतो ना गावाकडे एक म्हण आहे, स्वतःच्या पाण्याने डाळ शिजत नाही, त्याच्यामुळे आपल्याला दुसऱ्याचा वापर करावा लागतो. तसं परकीय व्यापार जगामध्ये तर परकीय व्यापाराची परंपरा आहे. तुम्हाला माहित आहे फॉरेन करन्सीमध्ये भारताचा 5वा क्रमांक आहे. 561 बिलियन अमेरिकन डॉलर इतकं परकीय करन्सी भारताकडे आलेलं आहे. आणि त्याचं कारण असं आहे की 2 वर्षाच्या काळामध्ये आपण ऑइल आणि क्रूड ऑइलवरती खर्च कमी केला, त्याच्यामुळे आपल्याकडे परकीय करन्सी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमली. आता बघा परकीय व्यापार, तर परकीय व्यापाराच्या संदर्भामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर परकीय व्यापार हा जो टॉपिक आहे हा परकीय व्यापार खूप महत्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी. आणि ह्याच्यावरती हमखास लक्षात ठेवा परकीय व्यापारावरती हमखास आपल्याला 2 प्रश्न विचारते. किती प्रश्न विचारते? 2 प्रश्न विचारते. कमी जास्त 1 किंवा जास्तीत जास्त 2. तर 2 प्रश्न विचारले तर हे दोन्ही प्रश्न आपल्याला आले पाहिजेत. मग ते आल्याच्या नंतर आपल्याला ही सगळी गोष्ट पाहायची आहे, आलं लक्षात? मग आता ह्याच्यामध्ये परकीय व्यापारामध्ये काय असतं माहिती आहे का की जागतिक लेवलवरती एक वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे का? 1995 ला स्थापन झालेली, 1 जानेवारी 1995 ला. मग जागतिक व्यापारावरती तुम्हाला माहितच आहे की प्रत्येक देश हा स्वतःचा व्यापार स्वतःच्या देशामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये विकायला जातो. मग काय असतं की कधी जर समजा आता ही चीन आहे, बरोबर आहे का? लक्षात ठेवा चीन आणि भारत ह्या दोघांमध्ये व्यापार होतो. आता सगळ्यात मोठा भागीदार देश कोणता आहे भारताचा व्यापारामध्ये? तर लक्षात ठेवा चीन आणि भारत. आता सर्वात मोठा भागीदार देश कोण आहे? तर चीनच आहे. आता भारतानं बघा चीनकडून जास्त जर आयात केली, काय केली? आयात केली. आणि निर्यात कशी केली? तर निर्यात जरा कमी केली तर तुम्हाला माहिती आहे कोणता परिणाम झाला? प्रतिकूल व्यापार झाला. प्रतिकूल व्यापार काय झाला? तर चीनकडून आयात वाढलेली आहे, आयात आहे 100% आणि निर्यात आहे 90%. तर सरळ आपले कोणता व्यापार झाला? प्रतिकूल व्यापार झाला. आता अमेरिका आणि भारताचं बघा USA
आणि भारत ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग आहे, भारताची निर्यात जास्त आहे. काय आहे? निर्यात जास्त आहे आणि आयात कशी आहे? आयात कमी आहे. कळलं का? हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. निर्यात जास्त आहे, आयात कमी आहे. भारताचा व्यापार अनुकूल आहे. कोणासोबत? अमेरिकेसोबत. पण चीन सोबत आहे का? नाही, चीन सोबत प्रतिकूल आहे. मग व्यापाराच्या संदर्भामध्ये बघायचं आपल्याला. मग व्यापाराच्या संदर्भात मग व्यापार कशा कशा पद्धतीने केला जातो? प्रतिकूल व्यापार, मग बॅलन्स ऑफ पेमेंट काय असतं, मग तारपूर समिती काय आहे, रुपयाचं परिवर्तन कसं केलं, रुपयाच्या संदर्भामध्ये मग आंतरराष्ट्रीय स्तरावरती रुपयाची मागणी कशी वाढवल्या जाते, कशी कमी केल्या जाते, डिव्हॅल्युएशन कसं केलं जातं, म्हणजे रुपयाचं अवमूल्यन का केलं जातं. आणि रुपयाचं अवमूल्यन तुम्हाला माहितच आहे, 1949 1966 आलं लक्षात. कधी? 1966, पुन्हा 1900 तुम्हाला माहिती आहे 91-92च्या दरम्यान. आतापर्यंत रुपयाचं अवमूल्यन 3 वेळेस केलं आणि हे तिन्ही वेळेसचे कार्यक्रम तुम्हाला माहित असले पाहिजे. हे सगळं आपल्याला परकीय व्यापारामध्ये पाहायचंय. एक एक टॉपिक आपल्याला पूर्ण बघून घ्यायचा आहे मित्रांनो, घाबरू नका. आणि हे सगळं तुम्हाला मी व्यवस्थित शिकवून देतो, त्याची काही काळजी करू नका. फक्त प्रश्न असा आहे की तुम्ही ही बॅच जॉईन करा आणि ही बॅच तुम्ही घेऊ शकतात. आणि राहिला प्रश्न काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून देण्याचं काम माझं असेल. आता ह्याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, की नेक्स्ट टॉपिक काय आपला, की बँकिंग आहे. बघा, बँकिंग प्रणाली तुम्हाला माहिती आहे 1770 पासून बँकिंग व्यवस्था भारतामध्ये चालू आहे. कधीपासून? तर 1770 पासून. बरं, मग ह्याच्या पूर्वी होती की नव्हती? ह्याच्या पूर्वी सुद्धा होती. मग इथं कोण होते? सावकार. आलं का लक्षात? कोण होते? सावकार. आणि हे जे काही सावकार असायचे, हे सावकार, त्याच्यानंतर महाजन, त्याच्यानंतर सेठजी, आलं लक्षात, चिट्टीदार, आलं लक्षात, सेठजी, चिट्टीदार, महाजन आणि सराफ, हे सगळे लोक त्या काळात बँकिंग व्यवस्था चालवण्याची पद्धत करायची. आता आपण 1770 पासून काय झाले की भारतामध्ये बँकिंग व्यवस्था चालू झाली, तर ती 1770 पासून तर आजचा घडीचा म्हणजे 2023 पर्यंतची बघणार आहोत. मग सगळ्यात पहिले जे तुम्हाला माहितच आहे की बँकिंग प्रणालीमध्ये काय असतं, की भारतामध्ये जे लोक आहेत त्यांचे पैसे घेणं आणि मागल तेव्हा त्याला वापस करणं, ह्याला बँकिंग व्यवस्था म्हणतात. बँकिंग प्रणालीमध्ये बँका असतात, तर व्यापारी बँका वेगळ्या असतात आणि मध्यवर्ती बँक वेगळी असते. मध्यवर्ती बँकेचं काम काय असतं, की व्यापारी बँकांवरती नियंत्रण ठेवणं. आता ह्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं काय आहे, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा मित्रांनो, की बँकिंग मध्ये आपल्याला बघायचंय काय, तर बँकिंगचं उत्क्रांती कशी झाली, आलं लक्षात. मग बँक म्हणजे नेमकं काय, बँकेचा प्रकार काय असतो, बँकमध्ये काय काय होतं, तर बँकेमध्ये बँकेमध्ये ठेवी स्वीकारली जाते आणि मागेल तेव्हा त्याला रिफंड केल्या जाते. बँकेचे खात्याचे प्रकार असतात, आलं लक्षात. चालू खातं, आवर्ती खातं, चालू खातं, बचत खातं, आवर्ती खातं आणि त्याच्यानंतर एक रेग्युलर खातं असतं, आलं का लक्षात. अशा पद्धतीचे जे काही खात्याचे प्रकार आहेत ते सुद्धा बघू आपण. त्याच्यानंतर बँकिंगच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहितच आहे की बघा आपल्याकडे सगळ्यात आता अलीकडच्या काळामध्ये फक्त 12 बँका आहेत ज्या की सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत आपल्याकडे, आलं का लक्षात. ह्या ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत त्या बँका आणि खाजगी क्षेत्रातल्या बँका ह्यांचा आपल्याला कम्पेअर करायचं. अलीकडच्या काळामध्ये आता कंबाईनला नाही, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत प्रश्न पडलाय की बँकांचं जे मर्जीकरण झालं त्या मर्जीकरणमध्ये किती बँकांचं किती करण्यात आलं, आलं लक्षात. 26 बँका होत्या, आता 12 बँका झालेल्या आहेत. मग त्या मर्जीकरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला बघायचे. मग उदाहरणार्थ बँकांची उत्क्रांती बघितली तर तुम्हाला माहिती आहे 1806 ला पहिली बँक स्थापन झाली होती, त्याला इलाका बँक म्हणायचे. काय म्हणायचे? इलाका बँक, त्यालाच प्रेसिडेन्सी बँक म्हणायचे. त्याच्यानंतर 1806च्या नंतर 1809 ला तिला सनद मिळाली, आलं लक्षात. मग पुन्हा ती तुम्हाला माहितच आहे की पुन्हा मग 1823 आहे, आलं का लक्षात. पुन्हा मग तुम्हाला माहितच आहे काय आहे, 1823च्या नंतर 1840 आहे, 1800 तुम्हाला माहितच आहे की मग पुन्हा 1843 आहे. मग अशा पद्धतीने पुन्हा 1861 आहे, आलं लक्षात. मग त्याला काय केलं, ही बँक म्हणजे हिला इलाका बँक म्हणत होते. ह्या इलाका बँका स्थापन झाल्या, म्हणजेच इलाका बँक स्थापन झाल्याच्या नंतर ही जे इलाका बँक होत्या हे इलाका बँका 1861 पर्यंत काम केलं. 1861 ला ह्यांच्या नोटा पॉप्युलर झाल्या नाहीत, ते आपण बँकिंग मध्ये बघू. मग 1861 ते 1921 या दरम्यान ह्या इलाका बँक होत्या. 1921 ते 1955 पर्यंत इलाका बँकांचं काय केलं त्यांनी, आयबी म्हणून केलं. आयबी म्हणजे रात्री घ्यायची आयबी नाही, आलं का लक्षात. आयबी म्हणजे इम्पेरियल बँकेमध्ये कन्व्हर्जन केलं आणि इम्पेरियल बँकेचं कन्व्हर्जन 1955च्या नंतर एसबीआय मध्ये केलं आणि सध्याच्या घडीला आपल्याकडे एसबीआय आहे. एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, आलं का लक्षात. मग अशा पद्धतीने हे सगळं बघायचं. तुम्ही आम्ही सगळे लोक स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम वापरतो, ते एटीएमचं बघितल्या हे 1806 पासूनचा इतिहास आला पाहिजे. आपण स्पर्धा करणारे विद्यार्थी आहोत, स्पर्धेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. तर बँकिंग स्ट्रक्चर बघायचं आपल्याला, तर बँकिंग स्ट्रक्चर मध्ये ह्या सगळ्या गोष्टी
आपल्याला दिसणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे झालं बँकिंगच्या संदर्भात. मग बँकिंगचं आर्थिक वर्ष बँकिंगच्या संदर्भात. आता व्यापारी बँकांवरती नियंत्रण कोणाचं असतं ते बी महत्त्वाचं आहे. बघा सगळ्यात महत्त्वाची मध्यवर्ती बँक असते. कोण असते? मध्यवर्ती बँक. आणि ह्या मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कोणती बँक आहे आपल्याकडं? मध्यवर्ती बँक म्हणजे कोण आहे? आरबीआय. त्याच्या खाली कोण आहेत? व्यापारी बँक आहेत. आलं का लक्षात? आणि व्यापारी बँकाच्या खाली कोण आहात? ग्राहक आहात. आलं का लक्षात? मग ग्राहक व्यापारी बँकात जातात, व्यापारी बँक आरबीआय कडे जातात आणि आरबीआय वरती नियंत्रण कोणाचं असतं? सरकारचं असतं. आलं लक्षात? तर अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. पण हस्तक्षेप असतो का सरकारचा? नसतो. हे बघायचंच आपल्याला. आता ही लोकसंख्या बघा. आता लोकसंख्या इंटरेस्टिंग टॉपिक आहे. लोकसंख्येच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहित आहे जगामध्ये सगळ्यात पहिले लोकसंख्येच्या संदर्भामध्ये जर भारतात बघितलं तर 1872 ला पहिली लोकसंख्या गणना केली. ती लॉर्ड मिओच्या काळामध्ये. कोणाच्या काळात? लॉर्ड मिओच्या काळात. मिओच्या काळात केल्याच्या नंतर तुम्हाला माहितच आहे की 1882 पासून रेग्युलरली लॉर्ड रिपन. कोणता रिपन? लॉर्ड रिपन यांनी रेग्युलर म्हणजे नियमित. आलं लक्षात? कशी केली? नियमित गणना केली. कोणाची गणना केली? तो लोकांची गणना केली. आलं का लक्षात? मग हा विषय लोकसंख्या हा विषय कुठे येतो? तर समवर्त सूचीमध्ये येतो. कोणत्या सूचीमध्ये येतो? समवर्ती सूचीमध्ये येतो. हे बी लक्षात असू द्या. आणि ह्याच्याही नंतर महत्वाचं काय माहित आहे का की जगामध्ये जे लोकसंख्येच्या संदर्भामधले पहिले 10 देश आहेत ते पाठ असले पाहिजे. CI UI. आलं का लक्षात? PN BB RM. आलं लक्षात? आता हे काय आहे? चीन आहे, भारत आहे, US म्हणजे अमेरिका आहे, इंडोनेशिया आहे, पाकिस्तान आहे, नायजेरिया आहे, बांगलादेश आहे, बांगलादेशच्या नंतर ब्राझील आहे, ब्राझीलच्या नंतर रशिया आहे, रशियाच्या नंतर मेक्सिको आहे. तर अशा पद्धतीने हे 10 देश आहेत. हे 10 देश आपल्याला पाठ असले पाहिजे. लोकसंख्या खूप महत्त्वाचा विषय आहे. लोकसंख्येवर हमखास 2 प्रश्न असतात आणि लोकसंख्या विषय हा आपल्याला भूगोलमध्ये बघता येतो आणि आपल्याला ह्याच्यामध्ये बघता येतो, अर्थव्यवस्थेमध्ये बघता येतो. आणि लोकसंख्या का महत्त्वाचा आहे? कारण तुम्हाला माहिती आहे आपण उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहतो. कुठे राहतो? उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहतो. मग माणसाच्या रिप्रोडक्शनसाठी, माणसाच्या उत्पत्तीसाठी किंवा माणसाच्या संतजननेस म्हणजे माणसाच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी किंवा माणसाची जी प्रजनन क्षमता आहे त्याच्यासाठी हे उष्णकटिबंधीय क्षेत्र जे आहे ते पोषक असतं. जसं तुम्हाला माहिती आहे रशियामध्ये गेलात तर रशियामध्ये तुम्ही गेलात तर पूर्ण बर्फाळ आहे. बर्फाळ प्रदेश असल्यामुळे तिथे त्याला जगण्याचीच मुश्किल आहे. कारण तिथे त्याला जर जगायचं असेल तर घेऊन राहावं लागतं. घेऊन राहावं लागतं म्हणजे तुम्हाला माहिती आहे तिथे ते जास्त प्रमाणामध्ये बियर्स किंवा अल्कोहोल घेऊन राहतात. त्याचं कारण आहे की तिथे त्यांना उबदार वातावरण नसतं आणि जिथं उष्णकटिबंधीय प्रदेश असतो तिथं उबदार वातावरण असतं आणि लवकरात लवकर माणूस काय होतो? शहाणा होतो. आलं का लक्षात? म्हणजे शहाणा म्हणजे तुम्हाला कळालं मला नेमकं काय म्हणायचं. तर अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आणि विशेष म्हणजे दुसरी महत्त्वाची काय तर लोकसंख्येच्या संदर्भामध्ये लॉर्ड मिओ पासून आपण कार्यक्रम बघणार आहोत. मग लोकसंख्येच्या संदर्भामध्ये लॉर्ड मिओ पासून कार्यक्रम बघत असताना महत्त्वाचं काय तर लोकसंख्येच्या संदर्भामध्ये काही धोरणं होते. कशाच्या संदर्भामध्ये? लोकसंख्येच्या संदर्भामध्ये काही धोरणं होते. ते धोरणं काय आहेत तेही बघायचेत आपल्याला. मग धोरणाच्या संदर्भात पहिलं लोकसंख्या धोरण आलं होतं 16 एप्रिल. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि राज्यसेवेच्या आताच्या मुख्य परीक्षेत प्रश्न आलाय 16 एप्रिल 1976 मध्ये पहिलं लोकसंख्या धोरण आलं. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरं आलं फेब्रुवारी 2000 मध्ये दुसरं लोकसंख्या धोरण आलं. इथं तुम्हाला माहिती आहे लग्नाचं वय 18 आणि 21, फिमेल किती 18 आणि मेल किती 21 असं ठरवण्यात आलं. आणि इथून पुन्हा इकडं काय केलं? हम दो हमारे दो. आलं का लक्षात? हे ब्रीद वाक्य घेतलं. आणि इथं लोकसंख्या नियंत्रण तुम्हाला माहिती आहे इकडे लोकसंख्या नियंत्रणासाठी काय केलं होतं? पोस्टर बॉयज मधली मूवी. पकडलं, बाजारात आला, नसबंदीसाठी घेऊन गेले. आलं लक्षात? कुठेतरी गावाला चाललाय नसबंदीसाठी, गावाला चाललाय विचारलं कुठं चालला बाबा, पकडलं गाडी टाकलं नसबंदी करून टाकली. आलं का लक्षात? तर असा कार्यक्रम जो होता तो ते पहिल्या लोकसंख्या धोरणामध्ये होता. आणि दुसरं लोकसंख्या धोरण तुम्हाला माहितच आहे 2000 मध्ये आलं. हम दो हमारे दो. तुम्हाला माहिती आहे लोकसंख्या आयोग भारतामध्ये ज्यावेळेस 11 मे 2000 ला 5 म्हणजे किती कोटी झाली? 100 कोटी लोकसंख्या झाली. तेव्हा आपण काय केलं? राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन केला. कोणता आयोग केला? राष्ट्रीय लोकसंख्या आयोग केला. आणि पुन्हा 28 जुलै 2000 ला काय केलं की आपण राष्ट्रीय लोकसंख्या निधी किंवा राष्ट्रीय लोकसंख्या स्थिरीकरण निधी उभा केलेला आहे. हे आपल्याला बघायचं लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून. मग भारतामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्ये काय तर गंगेचं सपाट मैदान आहे. तिथं पोषक वातावरण. डोंगरावर जाऊन घर बांधणार आहे का तुम्ही? नाही बांधणार. का नाही बांधणार? त्याचं कारण असं आहे की तुम्हाला तिथं जाता येत नाही. आलं का लक्षात?
वाहतूक नाही, तिथं ट्रान्सपोर्ट सुविधा नाही. मग ज्या ठिकाणी सपाट प्रदेश असतो तिथं घनता जास्त असते. का घनता जास्त असते? त्याचं कारण असतं की सपाट प्रदेश आहे, तिथं जे काही वाहतूक आहे, जिथे सेवा आहेत, ज्या काही ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा ज्या काही माणसाला लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत त्या तिथं पूर्ण होऊ शकतात. तर अशा पद्धतीने लोकसंख्येच्या संदर्भात धोरण 1 धोरण 2 बघणार आहोत, हम दो हमारे दो 11 मी बघणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे भारत हा उष्णकटिबंधीय आहे, म्हणजे तुम्हाला माहितच आहे भारत उष्णकटिबंधीय असल्यामुळे इथं प्रजनन शक्ती चांगली आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चांगली आहे, त्यामुळे भारतामध्ये लोकसंख्या कशी आहे जास्त आहे. त्याच्यानंतर चीनमध्ये बघितलं तर चीन नंबर 1 ला आहे. 2030 मध्ये भारत नंबर 1 वर जाणार आहे, तेही आपण बघणार आहोत. दारिद्र्य आणि बेरोजगारी लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न दारिद्र्य आणि बेरोजगारीच्या संदर्भातला. आता दारिद्र्य आणि बेरोजगारी आपल्याला बघायची आणि हमखास हा आपल्या टॉपिक प्रश्न घेऊन जाणार आहे. तर दारिद्र्याच्या संदर्भामध्ये आपण बघितलं तर दारिद्र्याच्या संदर्भामध्ये काय आहे आणि बेरोजगारीच्या संदर्भामध्ये काय आहे ते बघूया. तर लक्षात ठेवा, दारिद्र्य जे आहे, दारिद्र्य आणि बेरोजगारी, तर दारिद्र्याच्या संदर्भामध्ये काय होतं माहिती आहे का तुम्हाला, की आपल्याकडे दारिद्र्य मोजण्यासाठी 2 पद्धती वापरल्या जातात. किती पद्धती वापरल्या जातात? 2 पद्धती मोजल्या जातात. 2 पद्धतीने दारिद्र्याच्या संदर्भामध्ये 2 पद्धती आहेत. एक आहे सापेक्ष आणि दुसरी आहे निरपेक्ष. एक आहे सापेक्ष, अलग लक्षात, आणि दुसरी आहे निरपेक्ष. कोणती? निरपेक्ष. निरपेक्ष आणि सापेक्ष. सापेक्ष काय असतं की जे विकसित देश आहेत तिथं सापेक्ष वापरले जाते. विकसित देश म्हणजे एखादा हेलिकॉप्टरने फिरायला आहे तर दुसऱ्याचं कम्पेअर केलं जातं कशाने फिरायला, म्हणजे ह्याचे जर जीवन व्यवस्थेमध्ये मूलभूत गरजा कंप्लीट करते, बरोबर आहे का, दोन्ही मूलभूत गरजा कंप्लीट करतायत, तिथं जगण्यासाठी काही धडपड आहे का? नाहीये. दोघे त्याच्या गरजा पूर्ण करतात, पण त्या दोघांमधला दर्जा जो आहे तो कंपेअर करण्यासाठी सापेक्ष दारिद्र्यता मोजल्या जाते. कोणती दारिद्र्यता? सापेक्ष दारिद्र्यता. निरपेक्ष म्हणजे काय असतं की एक लाईन मारल्या जाते. लाईन मारणं सगळ्यांनाच आवडतं आणि लाईन मारणं खूप सोपं आहे, कळलं का, पण ते निभावणं खूप अवघड आहे. तर निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय असतं की निरपेक्ष दारिद्र्यामध्ये की एक निश्चित स्थिरांक ठेवला जातो की एवढा एवढा खर्च आहे, आलं का लक्षात, म्हणजे एवढा एवढा खर्च आहे, म्हणजे मंथली कॅपिटा कंजम्पशन एक्सपेंडिचर, MPCE, मंथली पर कॅपिटा कंजम्पशन एक्सपेंडिचर, म्हणजे मासिक उपभोग खर्च, प्रति व्यक्ती मासिक उपभोग खर्च ठरवला जातो आणि तो जो खर्च कंप्लीट करतो म्हणजेच तो कोण झाला? APL मध्ये गेला. ते औरंगाबाद प्रीमियर लीग नाही, आलं का लक्षात, किंवा अफगाणिस्तान प्रीमियर लीग नाही, तर हे काय झालं की APL, अबोव पॉवर्टी लाईन, अबोव पॉवर्टी लाईनच्या वर गेला तो, म्हणजे खर्च करणारा. आणि बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे कोण आहे? तर बिलो पॉवर्टी लाईन मध्ये कोण असतं माहिती आहे का तुम्हाला, की जो खर्च करू शकत नाही. म्हणजे बघा, प्रति व्यक्ती, बघा लक्षात ठेवा, प्रति व्यक्ती मासिक उपभोग खर्च, उपभोग खर्च पूर्ण न करू शकणारा, पूर्ण न करू शकणारा, लक्षात ठेवा, तो कोण असणार आहे? BPL मध्ये येणार. आणि पूर्ण करू शकणारा कोण आहे? APL मध्ये असणार आहे. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या समिती आल्यात, ह्याच्यामध्ये नोडल एजन्सी म्हणून कोण काम करतं? तर नीती आयोग काम करतं, आलं लक्षात. तर एक लक्षात ठेवा की ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलाय आणि हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या समिती आल्यात. मग भारतामध्ये कोणत्या प्रकारची दारिद्र्य आहे? ते निरपेक्ष. आणि निरपेक्ष म्हणजे ह्याच्यामध्ये MPSC सुपर क्लास 1 सुद्धा प्रश्न विचारलाय. मित्रांनो एक लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देण्याची हमी मी घेतो आणि फक्त तुमचं काम एक व्यवस्थित लेक्चर बघणं. आणि तुम्हाला जर काही नाही समजलं तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. बेरोजगारीचे प्रकार वेगवेगळे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये बघा तुम्ही प्रचंड बेरोजगारी असेल, आलं लक्षात, म्हणजे प्रासंगिक बेरोजगारी असेल. प्रासंगिक म्हणजे काही काळासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही जॉब करता. समजा उदाहरणार्थ एखादा IT इंजिनियर आहे, तर IT इंजिनियर साठी काय केलं जातं? एक करार असतो, बॉन्ड असतो. तो बॉन्ड संपला की तो प्रासंगिक बेरोजगारीच्या संदर्भामध्ये मोडतो. किंवा संरक्षण बेरोजगारी असते, प्रचंड बेरोजगारी. प्रचंड बेरोजगारी म्हणजे तुम्हाला माहिती, किंवा छुपी बेरोजगारी. प्रचंड बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी म्हणजे बघा, आता प्रचंड छुपी बेरोजगारीमध्ये कसं असतं की गावामध्ये शेत असतं 2 एकर आणि काम करणारे असतात 7 जण. त्याच्यामध्ये काय अर्थ आहे का हो? तिथे कोणती बेरोजगारी? छुपी बेरोजगारी आहे, आलं का लक्षात. मग अशा पद्धतीने बेरोजगारीचे आपण खूप सारे प्रकार बघणार आहोत. ते 10 ते 12 प्रकार आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर मुद्रा. मुद्रा म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे चलन आहे की नाही? काय आहे आपल्याकडं? चलन, म्हणजे त्याला मुद्रा म्हणतो आपण. म्हणजे लक्षात ठेवा की हे जे काही मुद्रा आहे यालाच आपण चलन म्हणतो. मग तुम्हाला माहित आहे भारताचं चलन आहे. चलन कोणतं आहे भारताचं? रुपया, आलं का लक्षात. काय आहे? रुपया. तर रुपया हे चलन भारताचं आहे. चलनाच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहितच आहे 1540 मध्ये शेरशाह सुरी, आलं का लक्षात. शेरशाह सुरीने रुपया नाव दिलेलं आहे. मग इथपासून आपल्याला माहिती घ्यायची. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 1 एप्रिल 1957, आलं का लक्षात. 1 एप्रिल 1957 ला काय झालं? दशमान पद्धती अस्तित्वात आली.
कोणती पद्धती? दशमान पद्धती. आता ही दशमान पद्धती काय आहे ती बघायचं आपल्याला. म्हणजे एका रुपयाचे किती भाग झाले? रुपयाचे समान 100 भाग झाले. किती झाले? समान 100 भाग झाले. मग हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो, की मुद्रामध्ये तुम्हाला माहिती आहे नाणे आणि चलन असतं, नाणे आणि नोटा असतात. काय असतात? नाणे आणि कोण असतं? नोटा. मग तुम्हाला माहिती आहे नोटा छापण्याचा अधिकार कोणाला आहे? आरबीआयला. मग आरबीआयच्या माध्यमातून नाणं 1 रुपयाची नोट असते बघा, रुपया म्हणजे रुपयाची नोट जी असते त्याच्यावरती सही कोणाची असते? वित्त सचिवाची असते. वित्त सचिव तुम्हाला माहितच आहे. तर या वित्त सचिवाची काय असते? सही असते. आणि बाकीच्या जे नोट असतात, आता आपल्याकडे कमीत कमी नोट कितीची आहे? तर कमीत कमी नोट 1 रुपयाची आहे. आणि जास्तीत जास्त नोट किती रुपयाची आहे? 2000 रुपयाची आहे. आपण ह्याच्यापेक्षा 10,000 रुपयापर्यंतची नोट छापू शकतो. लिमिटेशन किती आहे? कमीत कमी 1 ते जास्तीत जास्त 2000. पण सध्या आपल्या अस्तित्वात किती आहे? 2000 रुपयाची नोट आहे. मग नाणं तुम्हाला माहित आहे कमीत कमी 1 रुपया ते जास्तीत जास्त किती? 1000 रुपयापर्यंतचं नाणं आपण छापू शकतो. आणि कोणत्या नेत्याची जयंती वगैरे असेल तर आपण तुम्हाला माहितच आहे 200 रुपयाचं, 250 रुपयाचं, 350 रुपयाचं, म्हणजे असं किती रुपयाचं नाणं छापू शकतो त्याच्या जयंतीनुसार. कुठपर्यंत? 1000 रुपयापर्यंत. हे नाण्याच्या संदर्भातले कायदे वेगळेच आहेत. आलं का लक्षात? नाणे कायदा 1911. आलं का लक्षात? कोणता कायदा? नाणे कायदा 1911. ह्याच्या अगोदर जे काही चलन होतं तुम्हाला माहिती आहे कवडी, पैका, पैसा. आलं का लक्षात? आणि आणा म्हणजे तुम्हाला माहिती आहे 4 आणे. 4 आणे म्हणजे किती? 4 आणे असं लिहायचे आपण. 4 आणे म्हणजे सध्या 25 पैसे. कधी आलं ते? 1957ला. 1957ला काय केलं आपण? रुपयाचे 100 भाग पाडले. म्हणजे 4 आणे म्हणजे किती झालं? 1 रुपया झाला. अशा प्रकारचे सगळे प्रश्न आहेत ते आपल्याला बघायचे आणि हे मुद्रेमध्ये आहेत. मुद्राच्या संदर्भामध्ये चलन निर्मितीचं काम कोणाचं आहे? आरबीआयचं. आणि नाणे टाकसाळ असतात. काय असतात? तर टाकसाळ असतात. टाकसाळे. आता हे टाकसाळे तुम्हाला माहितच आहे. मासिन म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे महाराष्ट्र आहे, अलीपूर आहे, सैफाबाद आहे, चेर्लापल्ली आणि नोएडा. आलं लक्षात? तर हे अशा पद्धतीचे जे काही टाकसाळ आहेत हे टाकसाळ आपल्याला पाहिजे. सगळी इत्तमभूत माहिती घ्यायची, तुम्ही काळजी करू नका मित्रांनो. फक्त हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे आणि या इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होतील. त्याच्यानंतर पुढं राजकोषीय नीती. आता राजकोषीय नीती म्हणजे अर्थसंकल्प. आलं का लक्षात? मग अर्थसंकल्पाच्या बाबतीत आपण बघूया काय कन्सेप्ट आहेत. बघा लक्षात ठेवा, आता जस्ट अलीकडच्या काळामध्ये अर्थसंकल्प मांडलाय बघा. मांडलाय का? अर्थसंकल्प मांडलाय अलीकडच्या काळामध्ये. तर अर्थसंकल्प मांडत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, इकडे लक्ष द्या. आता अर्थसंकल्प मांडला बघा. म्हणजे अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहितच आहे की अर्थसंकल्पाचा जो कन्सेप्ट आहे जॉन विल्सन. आलं का लक्षात? जेम्स विल्सन नावाचा जो काही कार्यकर्ता होता 7 एप्रिल लक्षात घ्या 7 एप्रिल 1860 मध्ये. कधी? 1860 मध्ये पहिला अर्थसंकल्प मांडला. कोणी मांडला होता? तर हे कोणाच्या काळामध्ये? लॉर्ड कॅनिंगच्या काळात मांडलेला आहे. आलं का लक्षात? आणि त्या काळात तंबाखू. आलं लक्षात? तंबाखूवर काय केलं त्यांनी? तंबाखूवर कर लावला सगळ्यात पहिले आणि तिथपासून चालू झालं. आता तुम्हाला माहिती आहे इकडे लक्षात ठेवा की आपण जे कर प्रणाली आहे ना, कर प्रणाली, तर कराच्या माध्यमातून आपण कुठं निधी जमा करतो? संचित निधीमध्ये पैसा जमा करतो. आणि संचित निधीमध्ये जी तुम्हाला माहितच आहे कलम 266, ह्या कलम 266 आणवे संचित निधी आहे. संचित निधीमध्ये कराच्या माध्यमातून सगळा पैसा जमा केला जातो आणि हे पैसा आपल्याला बाहेर काढायचा आहे खर्चासाठी. म्हणजे खर्चासाठी काढायचा आहे तर अर्थसंकल्प मांडावा लागते. त्याला आपल्याला संविधानिक शब्द काय आहे? त्याला वार्षिक. लक्षात घ्या काय आहे? वार्षिक वित्तीय विवरण पत्रक म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? वार्षिक वित्तीय विवरण पत्रक. हे जे की कलम 112 आलं लक्षात? हे कोणासाठी? केंद्रासाठी. कलम 202 कोणासाठी? राज्यासाठी असा मांडतो. आणि हे जे काय बजेट जे असतं, बजेट आपल्याकडे धोरण कोणकोणते असतात? 2 असतात बघा. लक्षात ठेवा हे जे धोरण आहेत ना, हे धोरण 2 असतात. ह्याच्यामध्ये बघा नंबर 1 चं धोरण कोण असतं? मौद्रिक धोरण. कोणतं धोरण? मौद्रिक धोरण. बघा आपल्याला हे सगळं शिकायचंय मित्रांनो, हे फक्त इंट्रोडक्टिव्ह आहे. मौद्रिक धोरणच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर हे कोण मांडत असतं? तर आरबीआय मांडत असतं. आलं लक्षात? याला काय म्हणतो? पैशाच्या संदर्भातलं धोरण. पैशाच्या संदर्भातलं धोरण असतं हे. आलं लक्षात? आणि हे शॉर्ट टर्म साठी असतं. आणि ह्याच्यानंतर एक दुसरं धोरण येतं त्याला आपण राजकोषीय धोरण म्हणतो. कोणतं धोरण? राजकोषीय धोरण. आणि हे राजकोषीय धोरण जे असतं का याला अर्थसंकल्प म्हणतो आपण. काय म्हणतो? अर्थसंकल्प म्हणतो. आणि हे जे अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्प मांडण्याचं काम कोणाचं असतं? तर वित्त मंत्र्याचं असतं. आणि तुम्हाला माहिती आहे अर्थसंकल्प मांडत असताना 112 आणि
202. कळलं का मित्रांनो? तर अशा पद्धतीने हा अर्थसंकल्प मांडला जातो. हे वर्षाच्या संदर्भातला असतो, लॉंग टर्म साठी म्हणजे खूप कालावधीसाठी याच्यामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये असतो. आणि हे काय असतं की भाववाढ नियंत्रण करणे, इन्फ्लेशन नियंत्रण करणे, चलनाच्या संदर्भामध्ये मॅनेजमेंट करणे शॉर्ट टर्म साठी असतं. मौद्रिक धोरण आरबीआय, राजकोषीय धोरण सरकार. मग आपल्याला अलीकडच्या काळामध्ये 5 नोव्हेंबर 2022 मध्ये प्रश्न पडला होता की राजकोषीय धोरण म्हणजे राजकोषीय धोरणामध्ये खालीलपैकी कोणता कन्सेप्ट येत नाही किंवा मौद्रिक धोरणामध्ये कोणती कन्सेप्ट येत नाही. राजकोषीय धोरण सुद्धा दिलं होतं त्यांनी. आलं लक्षात? मग ह्याच्यामध्ये कट रेट्स कमी केले जातात. CRR असेल, RR असेल, RRR असेल. आलं लक्षात? त्याच्यानंतर MSF असेल. आलं लक्षात? त्याच्यानंतर SLR असेल. तर अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ह्या मौद्रिक धोरणामध्ये असतात. मग राजकोषीय धोरण, मग लक्षात ठेवायचं आपल्याला 7 एप्रिल पासून इतिहास बघायचा आहे अर्थसंकल्पाच्या बाबतीतला, ज्याला राजकोषीय धोरण म्हणतो. राजकोषीय धोरण झालं की लगेच आपल्याला मग पुढे बघायचं मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरण हे आपण बँकेच्या माध्यमातून बघणार इत्यादी आपल्याला सिलेबस बघायचा आहे. मग आता शासकीय अर्थव्यवस्था. शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय, आता हे महत्वाचं आहे बघा. शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे दुसरं तिसरं काय नसून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की संचित निधीमधनं जे पैसा जमा झालेला आहे, लक्षात घ्या मित्रांनो, शासकीय अर्थव्यवस्था. तर ही शासकीय अर्थव्यवस्था काय कन्सेप्ट लक्षात ठेवा. शासकीय अर्थव्यवस्था, बरोबर आहे. आता ही शासकीय अर्थव्यवस्था काय कन्सेप्ट आहे बघा, लक्षात घ्या. काय असतं की राजकोषीय धोरण जे आहे, कोणतं धोरण आहे, राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरण म्हणजे लक्षात ठेवा की संचित निधी जे बघितले आपण आता बघा, ही जे संचित निधी आहे, कोणती निधी, संचित निधी. हे संचित निधीच्या माध्यमातून काय होतं की पैसा काढला जातो. कशाच्या माध्यमातून, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. अर्थसंकल्प, आलं लक्षात? ह्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून म्हणजे बजेटच्या माध्यमातून. हे जे बजेटच्या माध्यमातून केल्याच्या नंतर बजेट खर्च केल्या जातं. खर्च केल्याच्या नंतर इथं काय केलं जातं, कॅग आहे, कॅगच्या माध्यमातून ह्याचं परीक्षण केलं जातं. आणि परीक्षण करून पुन्हा हा अहवाल कुठे ठेवला जातो, संसदेत ठेवला जातो. कुठे ठेवला जातो, संसदेत. मग इथं लोकलेखा समिती आहे बघा. कोणती समिती, लोकलेखा समिती, जिच्यामध्ये किती सदस्य असतात, 22 सदस्य असतात. तुम्हाला माहितच आहे. इकडे 7 सदस्य असतात. RS चे रात्री घ्यायचं, RS नाही, RS म्हणजे राज्यसभा. आणि लोकसभेचे असतात जवळपास 15 सदस्य. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने ह्याचं परीक्षण केलं जातं. ही शासकीय अर्थव्यवस्था झाली. म्हणजे इथला जो संचित निधीतला पैसा जो आहे कलम 266 मधला, हे जमा झालेला कराचा पैसा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून खर्च केला जातो. 75 दिवसामध्ये अर्थसंकल्प पास झाला पाहिजे. आणि पास झाल्याच्या नंतर तो पैसा आपल्याला काय करायचा, भारताच्या विकासासाठी खर्च करायचा आहे. हा पैसा कशाच्या माध्यमातून जमलेला आहे, तर हा पैसा आपल्याला कराच्या स्वरूपामधून जमलेला आहे. आणि हा पैसा खर्च करून आपण काय करणार आहोत, खर्च केल्याच्या नंतर कोण परीक्षण करणार आहे, कॅग परीक्षण करणार आहे. तुम्हाला माहिती आहे कॅग म्हणजे 147. आलं का लक्षात? कॅग म्हणजे कोण, 147. आलं का लक्षात? हे कॅग आहे. कॅग म्हणजे 147 च्या संदर्भामध्ये तुम्ही काय करणार आहे, परीक्षण करणार आहे. आणि संसदेमध्ये तुम्हाला मांडायचं आहे. संसद म्हणजे 79, त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा आलं. आणि हे लोकलेखा समिती, मग ह्याच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. म्हणजे ह्याची टॅली करायची. म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला जर आपल्या आई वडिलांनी 500 रुपये दिले तर आपल्याला विचारतात काय केलं बाबा 500 रुपयाचं, तर ते मग ते खाल्ले तर काय खाल्लं सांग, मग त्याचं परीक्षण केलं जातं. तसं सेम सिच्युएशन इथं सुद्धा दिलेली आहे. संचित निधीतला पैसा अर्थसंकल्पाच्या स्वरूपामध्ये काढून खर्च केला जातो. त्या खर्चाचं परीक्षण कॅग करतं. कॅग मग पुन्हा संसदेमध्ये अहवाल ठेवतं. अहवाल ठेवल्याच्या नंतर कोणाच्या माध्यमातून, राष्ट्रपतीच्या माध्यमातून संसदेमध्ये अहवाल ठेवला जातो मित्रांनो. आणि मग ठेवल्याच्या नंतर लगेच लोकलेखा समिती त्याच्यावरती काय करते, चर्चा घेत असते. आणि सगळ्यात पॉवरफुल समिती कोणती आहे, पब्लिक अकाउंट कमिटी म्हणजे लोकलेखा समिती. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे सगळं लक्षात ठेवा. हे झालं आपल्याला अर्थसंकल्प, आपल्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामधल्या छोट्याशा गोष्टी. आपल्याला ह्याच्यानंतर काही गोष्टी बघायच्यात ज्या की आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. आलं लक्षात? मग याच्यामध्ये आपण जे काही बघितलेलं आहे तर हे स्लॅबच्या बाबतीत खूप महत्त्वाचं आहे. तर स्लॅबच्या बाबतीत का महत्त्वाचं आहे बघा, आपण काय काय बघितलं, तर आपण बघितलं राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, व्यापारी, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, मुद्रा, राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण. आलं लक्षात?
लेखा आणि लेखा परीक्षांमध्ये तुम्हाला माहितच आहे, आणि हे सगळं आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये विचारले जाणार आहे। हे एकूण आपल्याला 15 मार्काला विचारले जाणार आहे। किती मार्काला? 15 मार्काला। आणि तुमच्या माहितीच तो मित्रांनो, हे 15 ला 15 आपल्या हातात असणार आहेत। फक्त एकच लक्षात ठेवायचे, कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली पाहिजे। आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कन्सेप्ट एकदा क्लिअर सांगितली की ती आयुष्यभरासाठी तुमच्या लक्षात राहणार आहे। मग अशा पद्धतीने अर्थसंकल्पाच्या बाबतीत तुम्हाला माहितच आहे, जसं तुम्हाला मी सांगितलं हे सगळं। तर अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला काय बघायचे? 2 कन्सेप्ट आहेत, शासकीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था। शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी अर्थव्यवस्था येते। कळालं का? हे सगळा स्लॅबस पाठ करून टाकायचा, स्लॅबसचे मुद्दे पाठ करून टाका, मग जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी बघता येतील। आलं का लक्षात? तर इथपर्यंत तुम्हाला मित्रांनो समजलं असेल, अपेक्षा करतो। पुढे आपण आता अर्थव्यवस्थेमध्ये सुरुवात करणार आहोत आणि पहिला टॉपिक घेणार आहोत, तिथून मग पुढचा आपला कार्यक्रम असणार आहे। मग तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने शिकवलं जाईल। अख्खी बॅच तुम्ही बघून घ्या मित्रांनो। अर्थव्यवस्था सगळ्यात सोपा विषय आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला 15 की 15 मार्क्स मिळू शकतात। तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात। विशेष म्हणजे तुम्ही ह्या बॅच मध्ये, म्हणजे ही अर्थव्यवस्थेची बॅच आपल्याकडची, विशेष म्हणजे सेपरेट सुद्धा बॅच घेऊ शकतात। ते बॅच तुम्हाला अवेलेबल करून दिले जाईल, राज्यघटना प्लस अर्थव्यवस्था। आलं का लक्षात मित्रांनो? तर ही बॅच तुम्ही बघा आणि हे ऍप डाउनलोड करा। हे ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर ह्या बॅच वरती तुम्हाला भरपूर सारी माहिती मिळेल। ह्या ऍप वरती सुद्धा तुम्हाला भरपूर माहिती मिळेल। तुम्ही ह्या नंबरवरती काय करू शकतात? कॉल करून माहिती सुद्धा घेऊ शकतात। तर मित्रांनो, हे होतं फक्त आपल्या अर्थव्यवस्थेचं इंट्रोडक्टिव्ह लेक्चर, स्लॅबसच्या संदर्भात माहिती होती। आता इथून पुढे आपल्याला प्रत्येक टॉपिक आपल्याला टाकायचा आहे आणि ते उद्यापासून म्हणजे आजपासून टाकायला चालू होईल। तर धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा ठेवतो।